here what Paul is saying to Timothy is to encourage him that he may be faithful to the faith or be loyal to the faith. आणि या ठिकाणी संत पौल तिमोथेला सांगतो आहे की जो विश्वास तुझ्या ठाई आहे तो विश्वास टिकून ठेवण्याबाबत तू इमानी असलं पाहिजे. Now faith is is a gift from God. आता विश्वास हा देवापासून आम्हाला मिळालेली देणगी आहे. The Bible says the faith comes by hearing and hearing the word of God. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की विश्वास वार्तेने आणि वार्ता देवाच्या वचनाने येते. Here therefore Paul says, hold fast the pattern of sound words. That means, the word of God creates faith in us. आणि या वचनामध्ये संत पौल सांगतो आहे की जी वचनं तुला प्राप्त झालेली आहेत त्या वचनाद्वारे जो विश्वास तुला प्राप्त झालेला आहे त्या विश्वासामध्ये तू टिकून राहा किंवा त्या विश्वासाशी तू इमानी राहा. The true word of God builds us in the faith. देवाचं वचन आमच्या विश्वासामध्ये आमची उभारणी करतं. So we have to be very careful what we hear. आणि म्हणून आम्ही काय ऐकतो याविषयी आम्ही काळजीपूर्वक राहिलं पाहिजे. If we have to be loyal to the faith, जर आम्ही विश्वासाशी ईमान राखायचं असेल तर, if we have to hold on to the faith, जर आम्ही विश्वास दृढ धरून ठेवायचा असेल तर, then we have to be very careful what we hear. तर आम्ही जगामध्ये काय ऐकतो याकडे आम्ही विशेष लक्ष दिलं पाहिजे. We have to be careful to know that we are hearing the sound word or the right word of God. आणि मग आम्ही नेहमी देवाचं वचन ऐकलं पाहिजे किंवा आम्ही नेहमी सुशिक्षणाचे शब्द ऐकले पाहिजेत. And the sound doctrine or the sound word always builds us strong in the faith. ज्या वेळेला आम्ही सुशिक्षणाचं वचन ऐकतो किंवा सुशिक्षणाचे शब्द ऐकतो त्यावेळेला आमच्या विश्वासामध्ये नक्कीच वृद्धी होते. The Bible already warns us that Paul himself says in Timothy that in the last days, there will be people who will be bringing the word that is pleasing to them. आणि शेवटच्या काळामध्ये असे लोक मंडळामध्ये शिक्षण देतील की लोकांना आवडणारं शिक्षण ते देतील असा इशारा संत पौलाने अनेक मंडळांना दिलेला आहे. So when we hear the preaching or the word, we have to make sure it is in accordance with the sound doctrines of the Bible. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला आम्ही देवाचा संदेश ऐकतो त्या वेळेला हा देवाचा संदेश किंवा निरोप हा देवाच्या वचनामधून आलेला आहे का याची आम्ही पडताळणी केली पाहिजे. Every believer have a responsibility to make sure what they hear is correct according to the word of God. म्हणून प्रत्येक विश्वासणाऱ्याची ही जबाबदारी आहे की तो जे काही ऐकतो ते पवित्र शास्त्रानुसार आहे का आणि देवाच्या वचनानुसार आहे का हे त्यानं तपासून पाहिलं पाहिजे. Because God's wisdom builds our life. कारण देवाचं जे सुज्ञान आहे ते आमच्या जीवनाची उभारणी करतं. The word of God builds our life. देवाचं वचन आमच्या जीवनाची बांधणी करतं. But anything contrary to God's word or the wisdom of man, they profit nothing. पण देवाच्या वचनाविरुद्ध जर कोणी काही संदेश देत असेल तर त्यापासून आम्हाला काहीही लाभ होणार नाही. In chapter 3, Paul gives a warning to Timothy. आता तिसऱ्या अध्यायामध्ये संत पौल तिमोथेला एक धोक्याचा इशारा देत आहे. What would be the condition in the last days? शेवटच्या काळामध्ये या जगाची परिस्थिती कशी असेल याचं वर्णन संत पौल करत आहे. In such circumstances, अशा कठीण परिस्थितीमध्ये that Timothy as a good soldier of Jesus Christ has to hold on to the true faith. या शेवटच्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा चांगला शिपाई म्हणून तिमोथेनं आपला विश्वास राखून ठेवावा असं संत पौल त्याला सांगतो आहे. I believe we are not living in
pleasant time or circumstances. आणि माझा विश्वास आहे की सध्या या जगामध्ये आपण सुस्थितीमध्ये राहत नाही. We are living in a very hostile environment, for a believer. आणि एका विश्वासणाऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक अशा परिस्थितीमध्ये जगामध्ये आपण राहतो आहे. Outside in the world, बाहेर ज्या वेळेला आम्ही जगामध्ये दृष्टी टाकतो, and also here, within the church, आणि मंडळीमध्ये ज्या वेळेला आम्ही पाहतो, the forces of darkness, Satan is working. आणि सैतानाचं कार्य, अंधकाराचं कार्य चाललेलं आम्हाला दिसतं. And we can affirm, we can confirm the word of God is true. आणि मग आम्हाला खात्री पडते की शेवटच्या काळाविषयी देवाच्या वचनामध्ये जे लिहिलेलं आहे ते सत्य आहे. What Paul wrote to Timothy 2000 years ago, my beloved, it is true today. 2000 वर्षापूर्वी संत पावलानं तिमोथेला जो बोध केला, आजच्या घडीला देखील तो सत्य आहे असं आम्हाला आढळतं. And in such circumstances, we are called to be a faithful and a good soldier of Jesus Christ. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आम्ही देखील प्रभू येशू ख्रिस्ताचा चांगला शिपाई म्हणून सुयुद्ध केलं पाहिजे, विजय मिळवला पाहिजे. Being loyal to the faith. आमचा विश्वासाशी आम्ही इमानी राहिलं पाहिजे. Chapter 3 verses 1 to 5. तिसरा अध्याय आणि 1 ते 5 वचन. But know this, that in the last days perilous times will come from men, for men will be lovers of themselves, lovers of money, boasters, proud, blasphemers, disobedient to parents, unthankful, unholy, unloving, unforgiving, slanderers, without self-control, brutal, despisers of good, traitors, headstrong, haughty, lovers of pleasure rather than lovers of God, having a form of godliness but denying the power of God. From such people turn away. शेवटच्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे, कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघाती, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी, अशी ती होतील. त्यांच्यापासूनही दूर राहा. This is the condition today in the world. आज जगाची परिस्थिती अशी असल्याला दिसून येतं. To some extent, such things have crept into the church also. आणि काही प्रमाणात जगामधील या गोष्टींचा प्रवेश मंडळामध्ये झालेला देखील आम्ही पाहतो. And yet we are called to be faithful, to be loyal to the faith. आणि अशा परिस्थितीत देखील आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचा चांगला शिपाई होण्यासाठी, विश्वास टिकून धरण्यासाठी पाचारण करण्यात आलेला आहे. My beloved, we need to evaluate our life, and we need to separate ourselves from such evils in the world today. आज जगामध्ये असणाऱ्या या सर्व दुष्ट गोष्टींपासून आम्ही स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही विश्वासामध्ये टिकून राहिलं पाहिजे. Unless we are loyal to our faith, we cannot be a good soldier of Jesus Christ. जोपर्यंत आम्ही आमच्या विश्वासामध्ये टिकून राहत नाही, विश्वास दृढ धरत नाही, तोपर्यंत आम्हाला ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक बनताच येणार नाही. Unless we become a good soldier of Jesus Christ, we cannot fight our battles and finish the race. आणि जोपर्यंत आम्ही ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई बनू शकत नाही, तोपर्यंत आम्हाला सुयुद्ध करता येणार नाही आणि हे युद्ध आम्हाला जिंकता देखील येणार नाही. Therefore, my beloved, let us learn the precious instructions Apostle Paul gives to us. आणि म्हणून संत पाऊल आम्हाला देखील ज्या सूचना देत आहे या पत्रामधून, त्या देखील आम्ही लक्षपूर्वक पाळल्या पाहिजेत. Third point, तिसरा मुद्दा, be strong in the grace. कृपेमध्ये बलवान होत जा. Chapter 2 verse 1. दुसरा अध्याय त्याचं पहिलं वचन. You therefore, my son, be strong in the grace that is in Christ Jesus. माझ्या मुला,
ख्रिस्त येशूच्या ठाई असलेल्या कृपेत बलवान होत जा. Now, what a privilege and what a great joy for us to be bestowed with the grace of God in our life. आमच्या जीवनामध्ये देवानं दिलेल्या कृपेमध्ये सहभागी होणं हा किती मोठा देवानं दिलेला ही आम्हाला एक संधी आहे किंवा एक आशीर्वाद आहे. You know, even in our weaknesses, we can be strong when His grace is poured upon our life. ज्या वेळेला देवाची कृपा आमच्या जीवनामध्ये कार्यरत होते त्यावेळेला आमच्या अशक्तपणामध्ये देखील आम्ही बलवान होतो, सामर्थ्यवान बनतो. Here the point is not just to receive the grace, but to become strong in the grace. आता या ठिकाणी जो मुद्दा संत पावलानं मांडला आहे, फक्त आम्ही कृपा ग्रहण केली पाहिजे, स्वीकारली पाहिजे एवढंच नव्हे, तर त्या कृपेमध्ये आम्ही बलवान झालं पाहिजे. You know, one of the truths that we should understand is that when we accept Christ, He gives us grace. एक सत्य हे नेहमी आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ज्या वेळेला आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्यावेळेला तो त्याची कृपा आम्हाला देतो. But it is only a starting point. It is the beginning of His grace in our life. पण ही फक्त एक सुरुवात असते. त्याच्या कृपेची आमच्या जीवनामध्ये फक्त ही एक सुरुवात आहे. And He gives and gives and gives more and more and more grace. आणि मग जसं आम्ही ख्रिस्ती विश्वासामध्ये वाढत वाढत जातो त्यावेळेला त्याची कृपा रोज आणि रोज आमच्या जीवनामध्ये नवी आणि नवी होत जाते. We need His grace more in our life to become a strong soldier of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताचा चांगला शिपाई होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेली कृपा आमच्या जीवनामध्ये रोज आणि रोज नवी झाली पाहिजे. Once Paul prayed to the Lord in his weakness. आणि अशक्तपणामध्ये संत पावलानं एकदा प्रभूला प्रार्थना केली. Because there was a thorn in the flesh. त्याच्या शरीरामध्ये एक काटा होता. Some kind of a physical pain or a physical infirmity for Paul. आणि संत पावलाच्या शरीरामध्ये काहीतरी विकृती होती किंवा आजार होता. And he prayed to the Lord. आणि त्यानं प्रभूची प्रार्थना केली. And Paul says in 2 Corinthians 12:9, दुसरे कोरिंथी 12:9 मध्ये संत पाऊल म्हणतो, I prayed to the Lord 3 times. आणि मी प्रभूला 3 वेळा प्रार्थना विनंती केली. And the answer was, my grace is sufficient for you. आणि त्या प्रार्थनेचं उत्तर प्रभूनं मला असं दिलं की माझी कृपा तुला पुरेशी आहे. Because in your weakness my strength is made perfect. आणि प्रभू म्हणतो की तुझ्या अशक्तपणामध्ये माझं सामर्थ्य पूर्णत्वास जातं. And Paul got the revelation of that grace of God. संत पावलानं देवाच्या या कृपेच्या प्रगटीकरणाचा अनुभव घेतलेला होता. And Paul understood all it means, what it means to be growing in the grace of God or becoming stronger in the grace of God. आणि देवाच्या कृपेमध्ये वाढत जाणं किंवा देवाच्या कृपेमध्ये बलवान होत जाणं याचा अनुभव संत पावलानं आपल्या जीवनामध्ये वारंवार घेतलेला होता. Because the situation that Paul have gone through in his life, always it was the grace of God that sustained him. आणि ज्या ज्या प्रतिकूल परिस्थितीमधून संत पाऊल आपल्या जीवनामध्ये गेला त्या प्रत्येक परिस्थितीमधून विजयी होण्यासाठी देवाची कृपा त्याला सामर्थ्य देणारी अशी ठरली. When he received 39 stripes on his back, it was the grace of God that sustained him, that made him strong. ज्यावेळेला संत पावलानं आपल्या पाठीवर 39 फटके खाल्ले ते फटके सहन करण्यासाठी देवाची कृपा संत पावलाला सामर्थ्य देत राहिली. You know, when he was on the open sea and night and day, it was the grace of God, it is the enabling power of God that sustained him. ज्यावेळेला त्याचं जहाज फुटलं आणि रात्र आणि दिवस उघड्या समुद्रावर त्याला काढायला लागले त्यावेळेला त्या एकाकी परिस्थितीमध्ये देवाची कृपा
संत पावलाला सामर्थ्य देत राहील. When Paul looks back and he can say, when he was, his body was receiving the stones, from his persecutors, it was the grace of God that enabled him to stand and still strong for the Lord. आणि संत पावलाच्या विरोधकांनी ज्या वेळेला संत पावलाला धोंडमार केली, त्यावेळेला ती धोंडमार सहन करण्यासाठी, तो छळ सहन करण्यासाठी देवाची कृपा संत पावलाला सामर्थ्य देत राहील. That is why he says, my son, be strong in the grace that is in Christ Jesus. आणि म्हणून संत पाऊल आपल्या या शिष्याला तिमोथ्याला हाच बोध करत आहे की माझ्या मुला तिमोथ्या, देवाची जी कृपा तुला देण्यात आलेली आहे त्या कृपेमध्ये तू बलवान होत जा. My beloved, none of us are strong enough to battle this spiritual warfare. प्रियांनो, आम्ही आमच्या शक्तीने बुद्धीने हे आत्मिक युद्ध लढू शकत नाही. That no one can finish their race by their own wisdom and strength. स्वतःच्या ज्ञानानं, स्वतःच्या सामर्थ्यानं आमच्या समोर ही धाव आहे, ती आम्ही पूर्ण करू शकणार नाही. And Jesus himself said in John 15, you can do nothing except through me. आणि योहानकृत सुवर्तमानाच्या 15व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, माझ्याशिवाय तुम्हाला काहीही करता येणार नाही. And if my word abides in you and if you abide in me, you will bear much fruit, you will be fruitful. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त पुढे म्हणतो की तुम्ही माझमध्ये राहिला आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर तुम्ही बहुत फळ द्याल. My beloved, without the grace of God, without becoming strong every day in the grace of God, we can never become a good soldier of Jesus आणि Christ. म्हणून दररोज प्रभूची कृपा अनुभवल्याशिवाय, प्रभूच्या कृपेमध्ये वाढल्याशिवाय, प्रभूच्या कृपेमध्ये बलवान झाल्याशिवाय आम्हाला सुयुद्ध करता येणार नाही आणि प्रभूचं चांगलं शिपाई बनता येणार नाही. Even though the grace is a gift from God, देवाची कृपा ही देवाकडून आम्हाला मिळालेली एक देणगी आहे. but we can never become stronger in the grace of God unless something we do on a daily basis. परंतु जी कृपा देवानं आम्हाला दिलेली आहे, आम्ही स्वतः काहीतरी केल्याशिवाय त्या कृपेमध्ये आम्हाला वाढता येणार नाही किंवा बलवान होता येणार नाही. Waiting upon God in prayer and for the anointing of your Holy Spirit. आणि त्यासाठी आम्हाला प्रभूची वाट पाहिली पाहिजे, प्रभूचा अभिषेक मिळण्यासाठी प्रार्थनेमध्ये आम्ही राहिलं पाहिजे. Every day open your heart and your mind afresh for the anointing of the Holy Spirit or the grace of God to be renewed in your life. आमच्या जीवनामध्ये देवाची कृपा रोज नवी होण्यासाठी आम्ही रोज प्रार्थनेमध्ये प्रभूच्या समक्षतेमध्ये गेलं पाहिजे आणि आम्ही त्याला मागितले पाहिजे. Every day, we must grow in an intimate relationship with Jesus, with our God, so that we can become stronger in the grace. आणि कृपेमध्ये बलवान होण्यासाठी रोज आणि रोज आम्ही देवाच्या समक्षतेमध्ये बसलं पाहिजे. And we need to renew our mind every day with a meditation of His word. आणि त्याचं जे पवित्र शास्त्र आहे, त्याचं जे वचन आहे, त्या वचनानुसार दररोज आणि दररोज आम्ही आमच्या मनाचं, आमच्या विचारांचं नवीनीकरण केलं पाहिजे. So that we can become stronger in the grace of God. यासाठी की आम्ही त्याच्या कृपेमध्ये बलवान होत जाऊ. This is our spiritual training, this is our spiritual exercise. आणि हेच आमचं जे आत्मिक आमचं शिक्षण आहे किंवा आमचं प्रशिक्षण आहे. And without this exercise, without this training, we can't grow stronger in the grace of the Lord. आणि या प्रशिक्षणाशिवाय देवाच्या कृपेमध्ये आम्हाला बलवान होता येणार नाही. So the more we exercise with this we do this spiritual exercise every day, we can grow stronger in the grace of God, or we can experience God pouring out more of His Spirit and His power upon our life. आणि मग देवाच्या कृपेमध्ये जितकं अधिक आणि अधिक आम्ही बलवान होत जाऊ, जितकं अधिक आणि अधिक आम्ही देवाच्या समक्षतेमध्ये रोज येत जाऊ, तितकं देवाच्या कृपेमध्ये बलवान होण्यासाठी आणि सुयुद्ध करण्यासाठी देवाचा अभिषेक रोज आणि रोज आम्हाला प्राप्त होता येईल. Our God feeds always a hungry soul. आणि आमचा प्रभू जे
जे भुकेलेले आत्मे आहेत त्यांना नेहमी खाऊ घालतो. He says, open your mouth wide, I will fill it. प्रभू म्हणतो तू आपलं मुख उघड म्हणजे मी ते भरीन. So if we want to grow stronger in the grace, and then we must do this spiritual exercise every day. आणि मग आम्हाला जर कृपेमध्ये बलवान व्हायचं आहे तर हे आत्मिक जे प्रशिक्षण आहे ते दररोज आणि दररोज आम्हाला केलं पाहिजे. As a good soldier of Jesus Christ, प्रभू येशूचा चांगला शिपाई म्हणून we must have this discipline of daily spiritual exercise, आत्मिक प्रशिक्षण दररोज आणि दररोज यातून आम्ही गेलं पाहिजे. so that we can grow into a good soldier of Jesus Christ. आणि प्रभू येशूचा चांगला शिपाई म्हणून मग आम्ही युद्धासाठी सिद्ध होऊ. So Paul says, be strong in the grace that is in Christ आणि म्हणून Jesus. पाऊल तिमोथेला सांगतो आहे की तुला जी कृपा प्राप्त झालेली आहे त्यामध्ये तू दररोज आणि दररोज बलवान होत जा. And fourth point, चौथा मुद्दा endure hardship. की जो कष्ट सहन कर. Many times people wants a comfortable, luxurious life. आणि अनेक वेळाला लोकांना आरामदायी जीवन हवं असतं. Sometimes when someone comes to faith in Christ, they think now the life is going to be, a bed of roses. ज्या वेळेला एक व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, कधी कधी त्याचा असा समज होतो की आता प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यामुळे माझ्या जीवनामध्ये कुठलंच दुःख येणार नाही, संकट येणार नाही, माझं जीवन अगदी आरामदायी बनेल. The truth is, सत्य हे आहे God promised such a wonderful, pleasure, life of pleasure and joy and peace in the life to come. येणाऱ्या जीवनामध्ये देवानं आम्हाला अशा आरामदायी, शांतिमय, सुखदायी जीवनाचं अभिवचन दिलेलं आहे. That is God's plan. That is God's eternal plan and His will to give to His people. आणि देवानं आपल्या लोकांसाठी हे सार्वकालिक जीवन ठेवलेलं आहे आणि देवानं आपल्या लोकांसाठी केलेली ही योजना आहे. And surely, without fail, God will surely give such a life for all eternity for His people. आणि देव त्याच्या सर्व लोकांना सार्वकालिकतेमध्ये हे सर्व आशीर्वाद देणारच देणार असा आमचा विश्वास आहे. But at the same time, पण त्याच बरोबर before we come to that experience, त्या अनुभवाप्रत येण्यापूर्वी here on this earth, we will go through hardship and we must endure hardship as a good soldier of Jesus Christ. आणि या पृथ्वीवर जीवन जगताना आम्हाला दुःखाचा, संकटांचा सामना करावा लागणार आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा चांगला शिपाई म्हणून आम्ही विश्वासानं त्याला तोंड दिलं पाहिजे. Without burial, there cannot be a resurrection. आणि जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला पुरण्यात येत नाही तोपर्यंत त्याचं पुनरुत्थान होऊ शकत नाही. There cannot be a crown of glory without going through that crown of thorns. आणि ज्या वेळेला जोपर्यंत काट्यांचा मुकुट घालता येत नाही तोपर्यंत त्याला रत्नजडित मुकुट प्राप्त होणार नाही. Without taking the cross, there cannot be a crown. आणि जोपर्यंत वधस्तंभाला तोंड देत नाही, वधस्तंभ सहन करत नाही तोपर्यंत त्याला मुकुट प्राप्त होणार नाही. And Paul says a hard working farmer, he is the first one to enjoy the fruit of his labor. आणि या ठिकाणी संत पौल एक उदाहरण देतो की शेतकरी आपल्या पिकासाठी आपल्या शेतामध्ये खूप कष्ट करतो म्हणून त्या पिकाच्या उत्पन्नामध्ये त्याला पहिला वाटा मिळतो. Before he enjoy the fruit of his labor, there is a season, there is a time that he has to work hard and wait for the harvest to be ready. आणि शेतकऱ्याला हंगाम हातात घेण्यापूर्वी, पीक घरात येण्यापूर्वी अनेक कष्टाला तोंड द्यावं लागतं, अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागतं. But surely he will be rewarded for his hard work. पण त्या सर्व कष्टांचं चीज होतं आणि योग्य वेळी शेतकऱ्याला हंगाम प्राप्त होतो. So Paul says to Timothy, आणि म्हणून संत पौल तिमोथेला सांगतो आहे endure hardship. आणि दुःख सहन कर. Today, my beloved, those of you who listen to me, आणि आज प्रियांनो जे हा संदेश ऐकत आहात, be a good soldier of Jesus Christ. येशू ख्रिस्तासाठी चांगला शिपाई बना. Never give up.
कधीही माग वळू नका, माघार घेऊ नका and endure hardship, आणि दुःख सहन करा, because there is a crown kept for you, the crown of कारण righteousness. तुम्ही एक मुकुट राखून ठेवलेला आहे, नीतिमत्वाचा मुकुट तुमची वाट पाहत आहे. Lastly, शेवटचा मुद्दा, the fifth point, पाचवा मुद्दा, what Paul says to Timothy, संत पाऊल तिमोथेला सांगतो what आहे he must be doing throughout his life. आणि त्याच्या जीवनामध्ये, संपूर्ण जीवनामध्ये संत पावलानं जे केलेलं आहे. In chapter 4 verse 5, चौथ्या अध्यायाचं 5वं वचन, but you be watchful in all things, endure afflictions, do the work of an evangelist, fulfill your ministry. तू तर सर्व गोष्टींविषयी सावध आहेस, दुःखे सोस, स्वार्थिकाचे काम कर, तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर. My beloved, we can never fulfill our ministry without preaching the gospel. आणि स्वार्थ सांगितल्याशिवाय देवानं आम्हाला दिलेली सेवा आम्हाला पूर्ण करताच येणार नाही. No ministry is complete without preaching the gospel, witnessing for Jesus Christ. प्रभू येशू साठी साक्ष होणे किंवा स्वार्थेचं काम करणं याशिवाय कोणतीही सेवा पूर्ण होत नाही. That is a reason we are here, my beloved, that we may witness Jesus, we may preach the gospel. आणि आम्ही या पृथ्वी तलावर यासाठीच आहो की आम्ही येशूची साक्ष द्यावी, येशूची स्वार्था इतरांना सांगावी. Either by words or by our deeds, our actions, we proclaim Jesus Christ. आणि आमच्या शब्दाद्वारे आम्ही येशूची साक्ष देऊ शकतो किंवा चांगली सत्कृत्य करून आम्ही ख्रिस्ताची साक्ष देऊ शकतो. The work of an evangelist. आणि हे स्वार्थेचं काम आम्हाला करायचं आहे. Paul have charged his son Timothy, do the work of an evangelist. आणि स्वार्थेच्या सेवेसाठी, स्वार्थिकाचं काम करण्यासाठी संत पाऊल तिमोथेला एक आव्हान करतो आहे. So that others may know that Jesus Christ is the Lord and Savior. यासाठी की प्रभू येशू हाच खरा तारणारा मुक्तिदाता आहे हे जगानं समजून घ्यावं. So those of you who listen to me today, आज तुम्ही हा जो संदेश ऐकणारे आहात, if you have not believed in the Lord Jesus Christ, अजूनपर्यंत जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपला मुक्तिदाता किंवा तारणारा म्हणून स्वीकारलं नसेल, this is your opportunity that you can surrender your life to him and say, Lord, I surrender my life, I accept you as my Lord and Savior. आज ही सुवर्ण संधी तुमच्या समोर आहे. आज आपल्या अंतःकरणात तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवू शकता आणि प्रभू येशूला सांगू शकता की प्रभू तूच माझा मुक्तिदाता तारणारा आहेस असा मी विश्वास धरतो. Because at the end you can receive the crown of life and all of that you expect in your life, he can fulfill it. आणि जर तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला तर शेवटी मग संत पावलाप्रमाणे, तिमोथेप्रमाणे नीतिमत्वाचा मुकुट घेण्यासाठी तुम्ही पात्र ठरा. And the others who have already believed in the Lord Jesus Christ, I want to encourage you, be a good soldier of Jesus Christ. आणि ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे त्या सर्व विश्वासणाऱ्यांना मी एक आवाहन करतो आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा चांगला शिपाई म्हणून आपला विश्वास टिकवून ठेवा, कृपेमध्ये बलवान होत जा. Stir up the gift of God that is in you. आणि तुमच्यामध्ये जे कृपादान आहे ते कृपादान प्रज्वलित करा. Be loyal to the faith. आपला जो विश्वास आहे त्या विश्वासाशी सदोदित इमानी राहा. Grow strong in the grace of our Lord Jesus. देवाच्या कृपेमध्ये दररोज आणि दररोज बलवान होत जा. Endure hardship. दुःख, छळ सहन करायला शिका. And do the work of an evangelist. आणि शेवटपर्यंत स्वार्थिकाचं काम करून आपली साक्ष जगाला दाखवा. And may God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. Amen. आमेन.